मराठी जन हो नमस्कार. गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडवा आहे. हे आपण सगळे जाणताच. गेली अनेक वर्षे या दिवसाच्या निमित्ताने अनेक शोभायात्रा निघताना दिसतात. उत्सवी वातावरण असतं. लोक एकत्र येतात. एक दिवस संपला की मराठी नववर्षाचं नाविन्यही संपतं. मग पुन्हा आपल्याला सणासुदीखेरीज मराठी अजिबात आठवत नाही. त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे मराठी नववर्ष हे काही मंडळींनी बेमालूमपणे हिंदू नववर्षात रूपांतरित करून टाकलंय. त्यामुळे हिंदूंच्या शक्ती प्रदर्शनाचा दिवस आणि महाराष्ट्रातल्या मराठी बोलणाऱ्या अहिंदूंना वगळण्याचा आणखी एक दिवस असं रूप तर या दिवसाला येत नाही ना, याचा विचार आपण केला पाहिजे. पण नुसता विचार करून काय होणार आहे? कृतिशील विचार ही आजच्या अस्वस्थ महाराष्ट्राची गरज आहे. म्हणूनच आपण आपली मराठी नववर्ष स्वागत यात्रा यंदापासून सुरू करत आहोत. मराठी कारण आणि महाराष्ट्र धर्माचा ध्वज उंचावण्यासाठी मराठी भाषा बोलणाऱ्या सर्व जाती धर्माच्या महाराष्ट्रीयांसाठी ही यात्रा आहे. मराठी भाषा, समाज आणि संस्कृती पुढे अनेक महत्त्वाचे प्रश्न असले तरी यंदाची यात्रा मराठी शाळा, मराठी माणसांचा रोजगार आणि मराठी माणसांसाठी मुंबईत घर या 3 महत्त्वाच्या विषयांना वाहिलेली. गेल्या काही वर्षांमध्ये जनाधार नाही असं दाखवत नियोजित पद्धतीने बंद पाडल्या गेलेल्या मराठी शाळा, संघटित असंघटित क्षेत्रांपासून गिग अर्थव्यवस्थेपर्यंत मराठी माणूस आळशी आहे असा बागुलबुवा उभा करून मराठी माणसाला अर्थव्यवस्थेतून हद्दपार करण्याचं कारस्थान आणि सारे भूखंड अदानी लोढा यासारख्या भूमाफियांच्या घशात घालून मराठी माणसाला रायगड पालघरच्या पलीकडे घरांसाठी फेकून देणारी राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा यांना जाब विचारणारी ही स्वागत यात्रा. या यात्रेत मराठी भाषेवर, महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत आहे. सण म्हटलं की आपण सगळ्यांनाच सजायला, आनंद व्यक्त करायला आवडतो आणि तो केलाही पाहिजे. पण राज्याच्या चारही दिशांना अस्वस्थतेचे लोट दिसत असताना आपण फक्त डोळे मिटून आनंद साजरा करत राहिलो तर येत्या 25 वर्षात किंवा त्याही पेक्षा कमी काळात मराठी भाषा आणि मराठी माणसाची ओळख समूळ पुसली जाण्याचा धोका. म्हणून नेहमी जसे घराबाहेर पडता त्याच लगबगीने यात्रेत सहभागी व्हा. येताना एकटे न येता तुमचे कुटुंबीय, मित्रमैत्रिणी, नातेवाईक, चाळीतले, वस्तीतले, इमारतीतले शेजारी एवढंच नव्हे तर ज्यांच्यासोबत तुम्ही नित्यनेमाने बस, रेल्वे, रिक्षाचा प्रवास करता आणि त्यामुळे तुमचं त्यांच्याशी नातं निर्माण झालंय, अशा प्रत्येक मराठी माणसाला हेच आग्रहाचं आमंत्रण आहे असं सांगून सोबत आणा. मुंबईची लोकसंख्या अंदाजे 2 कोटींपर्यंत आहे. ज्या MMR प्रांताचा लचका इथली भांडवली ताकद तोडू पाहते तिथली लोकसंख्या तर जवळपास 4 कोटी आहे. प्रवासाने पिचलेला, EMI भरून हताश झालेला, वैद्यकीय सोयींसाठी धडपडणारा आणि कधीतरी स्वच्छ प्रसाधनगृह मिळेल म्हणून वाट पाहणारा प्रत्येक आशावादी आणि लढवय्या मराठी माणूस या यात्रेत दिसावा अशी आमची मनोमन इच्छा. सगळ्यांपर्यंत पोहोचणं शक्य होण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे हे निवेदन वाचणाऱ्या प्रत्येकाने नववर्ष यात्रेचा यात्रादूत होणं आणि या यात्रेला यश मिळवून देणं ही आपलीच जबाबदारी आहे. हे मनोमन मान्य करून कृतीत आणणं. 1956 साली ज्या 107 लोकांनी मुंबई, बेळगाव, कारवार, निपाणी, खानापूर, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र मिळवण्यासाठी हौतात्म्य पत्करलं त्यांना महाराष्ट्र निर्माण झाल्याचे पाहता आलं नाही. आपण या राज्यात जन्मलो, वाढलो, इथली भाषा, संस्कृती याचे आपण लाभार्थी आहोत, वारस आहोत. हे संचित काळाच्या ओघात नष्ट व्हायला नको असेल तर हुतात्मा स्मारकाच्या शिल्पात शेतकरी आणि कामगाराची जी वज्रमूठ दिसते आहे तशी वज्रमूठ महाराष्ट्रातील लेखक, कवी, शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार, शेतकरी, कामगार, खेळाडू, उद्योजक, प्रशासक, राजकारणी असे सर्वजण मिळून तयार होईल
असा एक विश्वास. दादरच्या शिवाजी पार्क जवळचे संयुक्त महाराष्ट्र दालन ते परळचं कामगार मैदान अशी ही यात्रा असेल. संयुक्त महाराष्ट्र दालनापाशी आपण बरोबर सकाळी 8 वाजता जमणार आहोत आणि शिवाजी पार्क, टिळक पूल, हिंद माता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गे आपण परळ येथील कामगार मैदानापर्यंत जाणार आहोत. तिथे आपली सभा होईल. या सभेत गेले वर्षभर महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये आम्ही जी मराठी कारण आणि महाराष्ट्र धर्माची भूमिका मांडत आहोत आणि जिला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे, ती मांडणी मी उपस्थितांसमोर करणार आहे. तर भेटूया गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी सकाळी 8 वाजता शिवाजी पार्क जवळच्या संयुक्त महाराष्ट्र दालनाशी जाईल. आपल्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातूनच महाराष्ट्र धर्माच्या पायावर उभे राहिलेले मराठी कारण यशस्वी होऊ शकेल आणि मराठीयांचे गोमटे होईल अशी खात्री आहे. जय मराठी, जय महाराष्ट्र.